प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाचा पहिला धडा पूर्ण केला. त्या पहिल्या धड्यावरचे मागचे जे प्रश्न उत्तर आहे, कृपया ते सगळ्यांनी पहावे. नंतर मी एक लिंक शेअर करेल, त्या लिंकवर त्यांचे उत्तर दिलेले असतील. तसे पुस्तकाच्या मागे उत्तर दिलेले आहेत. पण तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही मला बिनधास्त पद्धतीने फोन करू शकतात. यानंतर दुसरा महत्त्वाच्या टॉपिककडे आपण चाललेलो आहोत. हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यातल्या प्रत्येक गोष्टी महत्त्वाच्या आहे व आत्तापर्यंत सर्वात जास्त वेटेज याच टॉपिकला आहे. म्हणून या टॉपिकची व्यवस्थित पद्धतीने सांगितलेल्या गोष्टी ऐकाव्या व विचारात घ्याव्या, लक्षात ठेवाव्या. या टॉपिकमध्ये प्रामुख्याने भांडवल उभारणीचे प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. एक मालकीचे भांडवल, दुसरे कर्जाऊ भांडवल. मालकीच्या भांडवलामध्ये समहक्क भाग, अग्रहक्क भाग आणि प्रतिधारण नफा अशा 3 गोष्टींचा समावेश होतो. तर कर्जाऊ भांडवलामध्ये कर्ज रोखे, ठेवी, बंधपत्रे, इतर बँक व वित्तीय संस्था या गोष्टींचा समावेश होतो. भांडवल उभारणीचे प्रामुख्याने 2 स्रोत असतात, 2 मार्ग आहेत. एक अंतर्गत भांडवल उभारणीचा मार्ग आणि दुसरा बहिर्गत भांडवल उभारणीचा मार्ग. अंतर्गत भांडवल उभारणीच्या मार्गामध्ये फक्त प्रतिधारण नफा हा मुद्दा येतो. तर बहिर्गत भांडवल उभारणीमध्ये प्रामुख्याने परत 2 प्रकार पडतात. बहिर्गत भांडवल उभारणीमध्ये मालकीचे असलेले बहिर्गत भांडवल व कर्जाऊ घेतलेले बहिर्गत भांडवल. मालकीच्या असलेल्या बहिर्गत भांडवलामध्ये भागांची विक्री करून येणाऱ्या भांडवलाचा समावेश होतो. तर कर्जाऊ भांडवलामध्ये कर्ज रोखे, ठेवी, बंधपत्रे व इतर बँका किंवा वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्ज अशा गोष्टींचा समावेश होतो. आपण या सर्व मुद्द्यांचा सविस्तर अभ्यास या टॉपिकमध्ये करणार आहोत. सुरुवातीला भांडवल उभारणी. प्रत्येक कंपनीला आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी व सुरू असलेला व्यवसाय सुरळीत पद्धतीने चालण्यासाठी भांडवलाची गरज असते. जसं आपल्या शरीराला रक्ताची गरज असते, त्याच पद्धतीने प्रत्येक व्यवसायाला भांडवलाची गरज असते. भांडवलाशिवाय कोणताही व्यवसाय अस्तित्वात येऊच शकत नाही. आणि म्हणून कंपनी भांडवल उभारणीचे वेगवेगळे मार्ग शोधते व त्यानुसार भांडवल उभारणी करते. मग या वेगवेगळ्या मार्गांचा आपण अभ्यास करूया. अगदी सुरुवातीला पहिलं जे आहे ते म्हणजे मालकीचे भांडवल. मालकीचे भांडवल भागांची विक्री करून जे भांडवल उभारलेले जाते किंवा उभारलेले असते त्या भांडवलाला मालकीचे भांडवल असे म्हणतात. का याला मालकीचे भांडवल असे म्हणतात? तर हे भांडवल कंपनीला जोपर्यंत कंपनीचं अस्तित्व आहे तोपर्यंत परत करण्याची गरज नसते. म्हणजे कंपनीच्या विसर्जनाच्या वेळेसच अशा प्रकारच्या भांडवलाची परतफेड केली जाते, त्या अगोदर केली जात नाही. म्हणून त्याला मालकीचे भांडवल असे संबोधिले जाते. आत्ताच सांगितलं मी तुम्हाला की हे भांडवल कंपनीकडे कायमस्वरूपी असते.
कायमस्वरूपी म्हणजे जोपर्यंत कंपनीचं अस्तित्व आहे तोपर्यंत. खरे म्हणजे जी नवीन कंपनी असते त्या नवीन कंपनीसाठी हा सर्वात महत्त्वाचा स्रोत असतो की भागांची विक्री करून भांडवलाची उभारणी करणे. कारण भागांच्या विक्रीमध्ये कंपनीला अनेक प्रकारचे फायदे उपलब्ध होतात. जसे घेतलेल्या कर्जावर कंपनीला कोणत्याही परिस्थितीत व्याज हे द्यावेच लागते. परंतु इथे तसं नाही आहे. इथे जर कंपनीला नफा झाला तरच कंपनी लाभांश द्यायला बंधनकारक आहे. जर कंपनीला तोटा झाला तर कंपनी लाभांश देत नाही. आणि त्यामुळे अशा प्रकारे उभारलेल्या भांडवलावर पैसे द्यावेच लागते असे कंपनीला बंधनकारक नसते. म्हणून कंपनीसाठी अशा प्रकारचे भांडवल हे गरजेचे असते आणि प्रामुख्याने नवीन कंपनीला. मग या भागांचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. एक समहक्क भाग, दुसरा अग्रहक्क भाग. या दोघांमधला काय बेसिक फरक आहे तो आपण नंतर बघूच, परंतु आपण एक एक मुद्द्याचा हळूहळू अभ्यास करूया. सर्वात अगोदर समहक्क भागांविषयी जाणून घेऊया. समहक्क भाग इक्विटी शेअर्स किंवा नुसतं शेअर्स असा शब्द तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकला असाल. या शेअर्समध्ये 2 शेअर्स असतात, एक इक्विटी आणि दुसरा प्रेफरन्स शेअर्स. मग या इक्विटी शेअर्समध्ये समहक्क भाग इक्विटी शेअर्सलाच म्हणतात व अग्रहक्क भाग हे प्रेफरन्स शेअर्स म्हणून प्रसिद्ध आहेत. मग या दोघांविषयीची सविस्तर माहिती आपण नंतर घेऊया. तत्पूर्वी प्रतिधारण नफा म्हणजे काय, तो तिसरा मुद्दा होता मालकीच्या भांडवलातील, त्याविषयी आपण थोडी जाणकारी घेऊन घेऊया. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की कंपनीच्या भांडवल उभारणीचा हा अंतर्गत स्रोत आहे. प्रतिधारण नफा याला अजून 2 वेगवेगळ्या नावांनी संबोधिले जाते. यालाच नफ्याची पुनर्गुंतवणूक किंवा नफ्याचे भांडवलीकरण किंवा संचित नफा असेही म्हटले जाते. आता कोणती कंपनी सुरू झाली की लगेच तर त्या कंपनीला नफा मिळणार नाही. 4-6 वर्षभर त्या कंपनीला पहिले व्यवसाय करावा लागेल आणि त्यानंतर त्या कंपनीला नफा मिळेल, बरोबर की नाही. म्हणून प्रतिधारण नफा हा भांडवल उभारणीचा अंतर्गत स्रोत आहे. परंतु अगदी सुरुवातीलाच नफा होईल हे निश्चित पद्धतीने सांगता येत नाही किंवा होणार नाही. म्हणून हा प्राथमिक स्रोत असू शकत नाही. प्राथमिक म्हणजे काय, व्यवसाय सुरू होण्याच्या अगोदर पैशांची गरज भासते त्या पैशांची पूर्तता करणे. मग व्यवसाय सुरू झालेला नाही तर नफा होईल का, म्हणून याला प्राथमिक स्रोत म्हणता येऊ शकणार नाही. आता पुढच्या मुद्द्यात आपण येऊ. भाग. कंपनी कायदा 2013 कलम 284 नुसार भाग म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलातील एक हिस्सा व भाग साठ्याचाही यात समावेश केला जातो. कंपनीचे जे भाग असतात, जे भांडवल असतं, ते भांडवल वेगवेगळ्या भागांमध्ये विभागलेलं असतं. मग एकूण भांडवल काढताना भागांची संख्या आणि त्या भागांचे दर्शनी मूल्य या दोघांचा गुणाकार करून जी रक्कम येईल त्या रकमेला कंपनीचे एकूण भांडवल असे संबोधिले जाते. उदाहरणार्थ, समजा 1,00,000 रुपये कंपनीने भांडवल म्हणून उभारले असतील, तर या 1,00,000मध्ये प्रत्येक भागाचे मूल्य हे 10 रुपये पकडले तर एकूण कंपनीने 10,000 भाग विक्रीस काढले. मग हे 10,000 भाग
जे कंपनी विक्रीला काढते असे भाग कोणतीही गुंतवणूकदार व्यक्ती कितीही प्रमाणात विकत घेऊ शकते. मला वाटलं मला एकच भाग घ्यायचा आहे, मी 10 रुपयाप्रमाणे एक भागाची खरेदी करेल. एखाद्याला वाटलं नाही मला 100 भाग घ्यायचे आहे, तर तो 100 भागांचे 10 रुपयाप्रमाणे 1000 रुपये देईल व भांडवल कंपनीला पुरवेल. अशा पद्धतीने ज्याला जसे वाटेल त्या पद्धतीने एखादी व्यक्ती भागांची खरेदी करू शकते. त्याला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. म्हणून कायद्याने सांगितलं आहे कोणतीही सज्ञान व्यक्ती स्वतःच्या इच्छेनुसार कितीही भाग खरेदी करू शकते. म्हणून भागांची ही जी विभागणी आहे, जे छोटंसं मूल्य आहे, हे लक्षात घ्या. म्हणून व्याख्येमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की भाग भांडवलातील एक हिस्सा ज्या हिश्श्याद्वारे कंपनीला भांडवल मिळणार आहे. मग अशा छोट्या छोट्या भागांची विक्री करून कंपनी भांडवल गोळा करत असते, एकत्रित करत असते व त्या भांडवलाचा उपयोग आपल्या कंपनीच्या विस्तारासाठी करताना दिसते. मग या भागांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. त्या वैशिष्ट्यांचा आपण सखोल अभ्यास करूया. पहिलं वैशिष्ट्य आहे अर्थ. भाग म्हणजे काय? तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की भाग भांडवलातील लहानात लहान घटक, त्या घटकाला भाग असे संबोधिले जाते. जसे 1 भाग, 2 भाग, 3 भाग. मग ज्या व्यक्तीला जितके भाग लागतील तितके भाग तो विकत घेईल. अशा पद्धतीने भागांचा अर्थ आपण सांगू शकतो. दुसरा मुद्दा आहे मालकी हक्क. जे गुंतवणूकदार भाग खरेदी करतात ते गुंतवणूकदार कंपनीचे खरे मालक असतात. म्हणजे भाग हे भागधारकाचा कंपनीवरील मालकी हक्क दर्शवितात. ज्याच्याकडे भाग आहे तो कंपनीवर आपली मालकी सांगू शकतो. तो कंपनीच्या व्यवस्थापनात सहभागी होऊ शकतो. तो कंपनीच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची निवड करू शकतो. मग अशी जी व्यक्ती असते की जी कंपनीचे भाग खरेदी करते त्या व्यक्तीला भागधारक असे संबोधिले जाते. बऱ्याच वेळेस रिकाम्या जागेमध्ये हा प्रश्न विचारला जातो की जी व्यक्ती भाग खरेदी करते त्याला डॅश डॅश असे म्हणतात, त्याला भागधारक असे म्हणतात. तिसरा मुद्दा आहे अनुक्रमांक. भाग हे प्रामुख्याने 2 स्वरूपात असतात. एक भौतिक स्वरूपात आणि दुसरं इलेक्ट्रॉनिक स्वरूपात. जर भाग भौतिक स्वरूपात असेल तर प्रत्येक भागाला अनुक्रमांक दिलेला असतो व हा अनुक्रमांक भाग दाखल्यावर किंवा भाग प्रमाणपत्रावर नमूद केलेला असतो. भाग दाखला आणि भाग प्रमाणपत्र म्हणजे काय? तर जी व्यक्ती भाग खरेदी करते त्या व्यक्तीला कंपनी पुरावा म्हणून लीगली दस्तऐवज देते. त्या लीगली दस्तऐवजाला, कायदेशीर दस्तऐवजाला भाग प्रमाणपत्र असे म्हणतात. मग या प्रत्येक भाग प्रमाणपत्रावर किंवा भाग दाखल्यावर की जे भौतिक स्वरूपात असतील त्या भाग दाखल्यावर स्वतंत्र अनुक्रमांक हा दिलेला असतो व दुसरा जो आहे भाग त्या भागाला व दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असलेले भाग. इलेक्ट्रॉनिक म्हणजे ज्यांचं डिमॅटिकरण झालेलं आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक जे काही गोष्टी असतात त्या गोष्टींवर ज्यांची नोंद झालेली आहे. मग असे जे काही भाग खरेदी केलेले असतात त्यांची सर्व माहिती त्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये असल्या कारणाने
अशा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असलेल्या भागांना कोणत्याही प्रकारचा अनुक्रमांक दिलेला नसतो. म्हणजे थोडक्यात फक्त भौतिक स्वरूपात असलेल्या भागांनाच अनुक्रमांक दिला जातो. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असलेल्या भागांना कोणत्याही प्रकारचा अनुक्रमांक दिला जात नाही. भौतिक स्वरूपात असलेल्या भागांचा अनुक्रमांक हा भाग दाखल्यावर नमूद करावाच लागतो. कंपनी कायद्याने ते बंधनकारक आहे. चौथा मुद्दा आहे हक्क असल्याचा पुरावा. भाग ही कोणत्याही स्वरूपाची दृश्य वस्तू नाहीये, तर भाग प्रमाणपत्राच्या स्वरूपात ती उपलब्ध होत असते. म्हणजे ज्या व्यक्तीने भाग खरेदी केलेले आहे त्या व्यक्तीला पुरावा म्हणून कंपनी भाग प्रमाणपत्र देते. मग हे जे भाग प्रमाणपत्र आहे हे त्या भागांची मालकी या व्यक्तीकडे आहे असा असल्याचा हा पुरावा असतो. मालकीचा हा पुरावा आहे. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असलेल्या भागांमध्ये अशा प्रकारचे प्रमाणपत्र दिले जात नाही, कारण इलेक्ट्रॉनिक स्वरूपात माहिती असल्यामुळे केव्हाही ती माहिती आपल्याला सहज पद्धतीने बघता येते. परंतु जे भौतिक स्वरूपाचे भाग आहेत ते भाग किती खरेदी केलेले एखाद्या व्यक्तीने, एखाद्या गुंतवणूकदाराने हे दाखवण्यासाठी प्रमाणपत्र कंपनी ही निर्गमित करत असते. व हे प्रमाणपत्र म्हणजेच भागांची मालकी हक्क दर्शविणारा हा दस्तऐवज असतो. हा कायदेशीर दस्तऐवज असतो. या दस्तऐवजावर कंपनी आपला सही शिक्का देते, म्हणजे कंपनीचा शिक्का आणि त्याचबरोबर कंपनीच्या किमान 2 संचालकांच्या सह्या या भाग प्रमाणपत्रावर नमूद केलेल्या असतात. त्यामुळे हा कायदेशीर दस्तऐवज असतो. पाचवा मुद्दा आहे भागांचे मूल्य. आता प्रत्येक गोष्टीला मूल्य असते, तसे भागांना सुद्धा विशिष्ट मूल्य असते. प्रामुख्याने हे मूल्य 3 प्रकारचे असतात. पहिला आहे दर्शनी मूल्य. मागच्याच वर्षी तुम्ही घटनापत्रक हा मुद्दा अभ्यासला होता. यामध्ये भांडवल या अधिकृत भांडवल या मुद्द्यामध्ये तुम्ही या शब्दाचा वापर करताना बघितला असेल की भाग जी व्यक्ती खरेदी करते किंवा घटनापत्रकाच्या भांडवल कलमात ज्या किमतीचा समावेश असतो त्या किमतीला दर्शनी किंमत असे म्हणतात. म्हणजे अगदी सुरुवातीला कंपनी ज्या किमतीला भागांची विक्री करते त्या किमतीला दर्शनी मूल्य असे संबोधिले जाते. हे दर्शनी मूल्य भाग प्रमाणपत्रावर नमूद केलेले असते. शक्यतो हे दर्शनी मूल्य 1 रुपया किंवा 10 रुपये अशा स्वरूपात असतात. दुसरा आहे विक्री मूल्य. कंपनी भागांची विक्री ज्या किमतीमध्ये करते त्या किमतीला म्हणतात विक्री मूल्य. समजा दर्शनी किंमत 10 रुपये आहे, तर एखादी व्यक्ती ती 12 रुपयाला खरेदी करेल तर 12 रुपये हे त्याचं विक्री मूल्य झालं. एखादी व्यक्ती 8 रुपयाला खरेदी करेल, अर्थातच कंपनीने त्या किमतीत द्यायला पाहिजे, तर 8 रुपये ही त्याची विक्री मूल्य समजली जाईल. म्हणजेच ज्या किमतीला कंपनी भागांची विक्री करते त्या किमतीला विक्री मूल्य असे संबोधले जाते. व तिसरा आहे बाजार मूल्य. बाजार मूल्य हे
बाजारातील मागणी व पुरवठ्यानुसारच निश्चित केले जाते. एखाद्या भागाची बाजारात मागणी जर जास्त असेल व भागांचा पुरवठा जर कमी असेल तर निश्चित पद्धतीने त्या भागांची मागणी वाढल्या कारणाने त्या भागांचे मूल्य वाढते व या वाढत्या मूल्यासोबत कंपनी त्या भागांची विक्री करते. या उलट मंदी वगैरे निर्माण झाली तर पुरवठा वाढतो व मागणी कमी होते. मग पुरवठा वाढला आणि मागणी कमी झाली तर निश्चितच भागांचे बाजार मूल्य हे कमी होते. जसे हिवाळ्यात तुम्ही मँगो ज्यूस प्यायला गेलात तर त्याची किंमत तुम्हाला जास्त मोजावी लागते, कारण तेव्हा आंब्यांचं उत्पादन हे नसतं. पण मागणी जर वाढली तर निश्चित पद्धतीने जास्त किमतीत आपल्याला ती वस्तू खरेदी करावी लागते. या उलट उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात आंब्यांचा पुरवठा मार्केटमध्ये होतो व पुरवठा जास्त झाल्यामुळे व तेवढी मागणी नसल्यामुळे स्वस्तात आंबे आपल्याला उपलब्ध होतात. मग ह्याच गोष्टी भागांना सुद्धा लागू होतात, कारण शेवटी मार्केटमध्ये मागणी आणि पुरवठा हे तत्त्व फार महत्त्वाचे मानले जाते व मागणी व पुरवठ्याच्या घटकांवरच कोणत्याही गोष्टीचं मूल्य हे अवलंबून असतं. 6वा मुद्दा आहे हक्क. हक्क म्हणजे अधिकार. जी व्यक्ती भागांची खरेदी करते त्या व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार हे प्राप्त होत असतात. या वेगवेगळ्या अधिकारांमध्ये सगळ्यात प्रथम आणि सगळ्यात महत्त्वाचा अधिकार जो प्राप्त होतो तो म्हणजे लाभांश प्राप्तीचा अधिकार. कंपनीला जो नफा होईल त्या नफ्यामध्ये जो हिस्सा भागधारकांचा असतो त्या हिश्श्याला लाभांश असे म्हणतात. कंपनीला जास्त नफा झाला तर जास्त लाभांश दिला जातो, कमी नफा झाला तर कमी लाभांश दिला जातो. परंतु लाभांश मिळण्याचा पूर्ण हक्क हा भागधारकांना असतो. दुसरा महत्त्वाचा अधिकार सांगितलेला आहे तो म्हणजे लेखा पुस्तकांच्या तपासणीचा अधिकार. भागधारक हे कंपनीचे कोणतेही दस्तऐवज तपासू शकते. जर त्यांना शंका आली तर कंपनीच्या वेळेत कंपनीच्या दैनंदिन कामकाजाच्या वेळेस ते भागधारक अशा प्रकारच्या लेखा पुस्तकांची मागणी करू शकतात व ते दाखवणे कंपनीच्या संचालकांना महत्त्वाचे ठरते. भाग खरेदी करणाऱ्या व्यक्तीला तिसरा महत्त्वाचा अधिकार दिलेला आहे तो म्हणजे सभेस उपस्थित राहण्याचा अधिकार. हा अधिकार फक्त आणि फक्त समहक्क भाग धारण करणाऱ्या व्यक्तींनाच दिला जातो. सभेस उपस्थित राहणे. कंपनीची जी सभा आहे त्या सभेमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली जाते, ज्याचा सविस्तर अभ्यास मागच्याच वर्षी तुम्ही केलात. कंपनीच्या सभा या पाठामध्ये सभा किती महत्त्वाच्या असतात व सभेमध्ये कशा पद्धतीने निर्णय घेतले जातात व सभेमध्ये घेतलेले निर्णय कंपनीला बंधनकारक असल्यामुळे त्यांना ते अनुकरण करावे लागते आणि त्यामुळे या सभेस आपले मत मांडण्याचा अधिकार हा भागधारकांना मिळतो. एखाद्या गोष्टीवर जर मतदान झाले तर मतदानाचा अधिकार सुद्धा फक्त आणि फक्त या समहक्क भागधारकांना असतो. मतदानाचा अधिकार म्हणजे एखाद्या गोष्टीला ॲक्सेप्ट करणं किंवा रिजेक्ट करणं
एखादी गोष्ट अंमलात आणणं किंवा त्या गोष्टीला फेटाळणं, बघा किती मोठा अधिकार आहे. मग असे वेगवेगळ्या प्रकारचे हक्क किंवा अधिकार हे भागधारकांना प्राप्त होताना दिसतात. पुढचा आहे मोबदला किंवा मिळकत. कोणती व्यक्ती असो, जी व्यक्ती इन्व्हेस्टमेंट करते ती व्यक्ती त्या केलेल्या इन्व्हेस्टमेंटमधून आपल्याला काहीतरी मिळायला पाहिजे या भावनेने इन्व्हेस्टमेंट करत असते. मग तसेच हे जे गुंतवणूकदार आहे, जे भागांमध्ये आपले पैसे गुंतवितात, ते सुद्धा एक्सपेक्ट करतात की आपण या भागांमध्ये गुंतवलेल्या पैशांवर आपल्याला काहीतरी मोबदला मिळायला पाहिजे. मग भागांवर मिळणाऱ्या या मोबदल्यालाच लाभांश असे म्हणतात. डिव्हिडंड हा इंग्रजी पर्यायी शब्द लाभांशाला आहे. जर कंपनीला जास्त नफा झाला तर जास्त लाभांश मिळतो व कमी नफा झाला तर कमी लाभांश मिळतो. म्हणजे थोडक्यात लाभांशाच्या स्वरूपात भागधारकांना मोबदला हा मिळत असतो. पुढचा मुद्दा आहे हस्तांतरण. हस्तांतरण म्हणजे आपले भाग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करणे. मग हा जो हक्क आहे, हा हक्क फक्त आणि फक्त सार्वजनिक कंपनीलाच लागू होतो. प्रामुख्याने कंपनीचे दोन प्रकार पडतात. एक सार्वजनिक कंपनी, दुसरी खाजगी कंपनी. असे कंपनीचे बाकीचेही प्रकार आहेत, पण प्रामुख्याने हे दोन प्रकार आहेत. यामध्ये सार्वजनिक कंपनी आपल्या भागांचे केव्हाही हस्तांतरण करू शकते व किती लोकांना हस्तांतरण करू शकते. समजा एखाद्या सार्वजनिक कंपनीच्या एखाद्या व्यक्तीकडे 10 भाग आहेत, तर तो 10 भागांचे 10 तुकडे करू शकतो किंवा 5-5चे 2 तुकडे करू शकतो किंवा 3 भाग आणि 4 भाग असे 3 तुकडे करू शकतो. अशा पद्धतीने तो किती लोकांना भागांचे हस्तांतरण करू शकतो. त्याच्या या हस्तांतरणाला कोणीही बाधा निर्माण करू शकत नाही, कारण सार्वजनिक कंपनीच्या सभासदांची संख्या ही अमर्यादित असल्या कारणाने त्यांना हा अधिकार प्राप्त होतो. कोणताही भागधारक अगदी मुक्तपणे, सहजपणे आपल्या भागांचे हस्तांतरण हे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे केव्हाही करू शकतो. याउलट खाजगी कंपनीला मात्र मुक्तपणे भागांचे हस्तांतरण करता येत नाही, कारण खाजगी कंपनीला काही बंधने आहेत. जसे सभासद संख्या. खाजगी कंपनीची सभासद संख्या ही मर्यादित असते व मर्यादित सभासद संख्या असल्या कारणाने खाजगी कंपनीला आपल्या भागांचे मुक्तपणे हस्तांतरण करता येत नाही. खाजगी कंपनीच्या एखाद्या भागधारकाला वाटत असेल की आपण आपल्या भागांचे हस्तांतरण करायचे आहे, तर त्याला इतर भागधारकांची परवानगी घ्यावी लागते. पुढचा मुद्दा आहे भागधारकाची मालमत्ता. प्रामुख्याने भाग ही चल मालमत्ता आहे. चल मालमत्ता म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येणारी मालमत्ता, कारण ती भाग प्रमाणपत्राच्या म्हणजे कागदाच्या स्वरूपात असते. पण हे कागद कायदेशीर कागद असते, म्हणून ते सहज पद्धतीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरण करता येतात, नेता येतात. म्हणून भाग ही भागधारकाची चल मालमत्ता म्हणून ओळखली जाते. व 10वा मुद्दा आहे भागांचे प्रकार, जे आपण वर अभ्यासले होते. प्रामुख्याने भागांचे 2 प्रकार पडतात. एक समहक्क भाग, दुसरा अग्रहक्क भाग. समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग
या दोघांचा डिटेल अभ्यास आपण पुढे करणारच आहोत. भागांची वैशिष्ट्ये हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि बऱ्याच वेळेस 10 मार्काला परीक्षेत हा प्रश्न विचारला जातो. मग भागांच्या या वैशिष्ट्यांमधले वेगवेगळ्या गोष्टी इथे निश्चित पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसे भागाची व्याख्या, भागांवर जो मोबदला मिळतो त्या मोबदल्याला काय म्हणतात, भागांचे कोणते प्रकार पडतात, भागांचे दर्शनी मूल्य म्हणजे काय, विक्री मूल्य म्हणजे काय, बाजार मूल्य म्हणजे काय, घटनापत्रकामध्ये भागांच्या ज्या मूल्याचा समावेश केलेला असतं त्या मूल्याला काय म्हणतात, कोणती कंपनी भागांचं हस्तांतरण करू शकते, का करू शकते, भाग प्रमाणपत्र म्हणजे काय, अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःला विचारू शकतात व त्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे या भागांच्या वैशिष्ट्यांमध्ये शोधणे व अशा छोट्या छोट्या प्रश्नातून आपल्याला आपलं नॉलेज चांगल्या पद्धतीने वाढविता येऊ शकतं. आणि हेच प्रश्न बऱ्याच वेळेस विचारले जातात. कंपनीचे मालकीचे भांडवलाचे स्रोत कोणते आहेत, प्रतिधारण नफा म्हणजे काय, तो प्राथमिक स्रोत का नाही, कर्जाऊ भांडवल म्हणजे काय, अशा वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण या